सेम डे 23 जानेवारी डे 5. सकाळचे हे काय सीन आहेत. 8 ते 10 इंचेस इतका स्नोफॉल हा झाला होता आणि कंटिन्युअसली स्नोफॉल होत होता. आमचं विंटर विअर कलेक्शन गाडीमध्ये राहिल्यामुळे आम्हाला बाहेर जायचं होतं. बट आमच्याकडे शूज नव्हते. शूज पण गाडीत होते. तर आम्ही हॉटेलच्या मॅनेजरकडे रिक्वेस्ट केली की शूजसाठी, पण त्यांनी आम्हाला काही दिले नाही. त्यांनी आम्हाला ही ब्लॅक कलरची पिशवी दिली. सो आम्ही त्याच्यातच मॅनेज करून म्हणजे माझ्या हजबंडनी गाडीतून शूज आणले. त्यानंतर लाईव्ह स्नोफॉल होताना सकाळचा छान एन्जॉय केला. खूप रोमॅन्टिक असा सीन होता. सेम डेला आमचा चेकआउट होता, बट आम्ही चेकआउट न करता आम्ही तिथे थांबणं प्रिफेअर केलं, कारण की लाईव्ह स्नोफॉल होता आणि रस्ते सगळे ब्लॉक झालेले होते. सो आम्ही व्हाईट मस्कच्या पुढचं हॉटेल म्हणजेच मिस्टिक हिस्ट हे लगेच बुक केले, कारण की रोड पूर्ण ब्लॉक होता आणि व्हाईट मस्कचा जो मॅनेजर होता तो खरंच खूप रूड होता. त्यामुळे तिथे थांबण्याची इच्छा पण झाली नाही. सो आम्ही पुढचा स्टे नेक्स्ट हॉटेलमध्ये केला. चलो थँक्यू. स्टाफ खरंच खूप काइंड होता. थँक्यू. देन आम्ही नेक्स्ट हॉटेलमध्ये शिफ्ट झालो आणि तिकडे आमची कार आहे जी पूर्ण स्नोफॉलने पॅक झालेली आहे आणि रोडसुद्धा पूर्ण ब्लॉक आहे. त्यामुळे गाडी बाहेर काढणं तर खूप क्रिटिकल होतं. सो आम्ही इथे थांबणंच प्रिफेअर केलं. हॅपी स्नोफॉल. फर्स्ट डेला खूप हेवी स्नोफॉल होत होता. तुम्ही बघू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड फॉर नेक्स्ट ब्लॉग.